अहो आप्पा डोकं जरा स्थिर ठेवा ना. हा 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 अहो आप्पा आज अलीकड सारखा थोडं. असं हा हा आज घे. थोडं अलीकड. हा आप्पा काय जाग फोटो आलाय. निघाला हा बघा ना. पण आपल्या नशिबात आहे ना यो बटनाचाच मोबाईल बरा आहे भाऊ. काचेचा तुकडा आपल्याला काय जमणार नाही. काय त्याच्यात ते पोरं शिल्पी काय म्हणते ते काय काढते ते हे, आणि त्याच्यात बघून हसायला मी काय येडा बिडा आहे का काय. आप्पा जमाना हा. बदललाय. याला स्मार्टफोन म्हणते स्मार्टफोन. बर आता तुमचे पोरं शहरात गेलेत ते स्मार्ट झालेत. आता आपल्याला पण स्मार्ट होणं खूप गरजेचं आहे. आता आपण त्यांना याच्या माध्यमातून व्हिडिओ कॉलवर बोलू शकतो. हा आपला राजा नाही का राजा. थांबा मी त्याला फोन करतो. हा हा ला हॅलो राजा. काय तुझ्या बापाचा थोर चेहरा बघ एकदा. बोला आप्पा. हॅलो राजा. अरे तुझं फोनात लय बारीक दिसून राहिलं रे. लहान दिसून राहिलं लय. हा आणि तो पाठीमाग काय आहे रे ते. पाठीमाग फाईल्स रॅक्स ठेवलेत. काय झालं बोला. मला एकतर बाकीचं काम पडले. अरे काही नाही बबन म्हणत होता राजाला फोन लावतो. मी म्हणलं लाव म्हणून. हा हा तू धाकटा आणि पोरगी आपली या ना एकदा गावाकडं. हा अरे बापाची आठवण येते का नाही. लई दिवस झाले रे तुमचे तोंड पाहिले नाही तुम्ही. हा आप्पा तुम्हाला माहिती ना शहरात किती धावपळ असते. सुट्टी मिळत नाही आणि आलो तरी धाकटा भाऊ आणि तुम्ही वादच घालत बसणार. मी ठेवतो फोन. मीटिंग आहे जरा मला. अरे पण बघितलं बाबा दिला फोन ठेवून. अरे येळ नाही म्हणतो तो. तिन्ही पोरं शहरात आपापल्या विश्वात आनंदाने जगू राहिलेत. आता बाप गावाकडे काय करतोय कसा राहतोय काय खातोय त्याचं दुखतंय काय होतंय विचारायला येळ नाही. माझ्याकडे टाइम नाही म्हणतोय तो. नाही नाही मला वाटतं एकदाच्या वाटण्या करून टाका आणि या चक्रातून आहे ना मोकळं होऊन जावं बघा. आप्पा तुम्ही पण ना लय गोगल गाय सारखं मोब पाडता बघा. शहरातल्या पोरांना बोलायचं म्हणजे फक्त आठवण येते म्हणून बोलायचं नसतं. त्यांसाठी एक मोठा विषय लागतो. मोठा विषय म्हणजे करायचं काय नेमकं. तुम्ही फक्त बघत राहा. हे बबन अण्णा ना ही कशी किल्ली फिरवत होते. आता आप्पा निघतो मी. बर काय हो ऑफिस मधून आल्यापासून त्या कॅल्क्युलेटर वरती काय बोट मोडताय. आणि गावावरतून बबन अण्णांचा कॉल आला होता ना. काय म्हणाले. तब्येत ठीक आहे ना अण्णांची. अरे तो बाबण्या म्हणत होता आपण वकील बोलावलाय. 7 एकर जमिनीची काहीतरी वाटणी करायची म्हणत होता. काय जमिनीची वाटणी करायची आणि तुम्ही इथं काय बसलेत. चला उठा बॅग भरा पिशवी भरा आणि चला आपण गावाला जाऊ. अगं थांब जरा. एवढी का उतावीळ होती. हा मला पण गावाकडे जायचंय पण तो धाकटा तिथं गेलं की वाद घालणार. पहिल्यापासून तो माझ्यावर जळत आलाय. त्यात आप्पांना शहरातल्या धावपळीची काय किंमत. मला जरा उद्या महत्वाची मीटिंग होती. हो तुम्ही तेच करत बसा. ऑफिस 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 आणि काम. तिकडे तुमचा तो छोटा भाऊ आहे ना तो आप्पांचे कान भरेल आणि ती रोड टच जमीन आहे ना ती स्वतःच्या नावावर करून घेईल. आणि आपल्याला काय मिळेल. ती विहिरीच्या पाठीमागची खडकाळ जमीन. तिथं काय उगवतं निवडून ग. नाही
मला विश्वास आहे आप्पा असं नाही करणार. आप्पा दोघांना पण समान वाटणी करून देणार. हं. हो हो हो, आले मोठे आप्पांचे लाडके. अहो, गावाकडच्या जमिनीमध्ये जर आपल्याला हिस्सा मिळाला ना, तर ती जमीन विकून आपल्याला ह्या 2 BHK मधून डायरेक्ट 3 BHK मध्ये जाता येईल. आणि मी जे 2 वर्षापासून त्या सोनाराकडे राणीहार बघून ठेवलाय ना, तो ह्या दिवाळीमध्ये माझ्या गळ्यात असेल. म्हणजे तुझा डोळा आप्पांच्या जमिनीवर नाही तर त्या राणीहारावर ठेवलाय. ते काही असू द्या, पण आपण उद्या गावी जातोय. मी पिंटूच्या शाळेला सुट्टी टाकते, मी वेळ काढते. आणि हो, तुमच्या त्या लहान भावासमोर अजिबात मऊ पडायचं नाही. मी तुमचे जरा चांगले चांगले कपडे भरते. जरा गावालाही कळू द्या ना, त्यांचा मोठा भाऊ किती मोठ्या हुद्द्यावर येते. हा, तुझं बरोबर आहे. अगं, तुला तर कोणी वकिली करायला सांगायला पाहिजे होतं. बरं, आवर, चल आत्ताच निघू गावाला. ह्या पोपट्याच्या नावण्याच्या वाटण्या इथून वीर झाड. हो, काय करेल? अगं काय नाही, हे बघ, ही आपली रोड टच जमीन, 3 एकराचा प्लॉट. आणि ह्यो काय बी जरी झाला तरी आपल्यालाच मिळाला पाहिजे, कारण इथं भविष्यात मोठा हायवे जाणार आहे. आणि रोड टच आपल्याला ही जमीन असलेली मिळालीच पाहिजे, नाही तर त्या मोठ्या माझ्या भावाच्या म्हणजे राजूच्या हातात जर गेली तर तेव्हा आपल्याला जमिनीत पाय बी ठेवून द्यायचं नाही बघ. अहो, तेच तर रोज सांगते मी तुम्हाला, पण तुमचं लक्ष तरी कुठं असतं. मग अशी बबनांनाचा फोन आला होता ना, आप्पांनी वकिलांना घरी बोलवलंय म्हणे. मला तर पक्का संशय आहे, तुमच्या मोठ्या भावाने आणि त्याच्या त्या तोंडाळ बायकोनेच आप्पांवर काहीतरी दबाव टाकला असणार आहे. हो ना, आणि त्यानं शहरात मोठा प्लॉट घेतला म्हणून जागीरदार समजतो काय तो. तुला एक गोष्ट सांगतो कविता, लहानपणी माझ्याकडे कोणतं बी खेळणं असलं ना तरी तो हिसकावून घ्यायचा माझ्याकडून. अहो, खेळण्याचं सोडा, आता जमिनीचा विषय आणि कोर्ट कचेरी भाऊबंदकीमध्ये आहे ना, नेहमी एक नियम लक्षात ठेवायचा असतो, जो आधी पोहोचेल ना मालकी त्याची असते, समजलं. आणि तुम्हाला सांगते, तुमचा भाऊ आणि त्याची बायको सकाळी गाड्या घोड्या घेऊन गावाकडे जातील आणि शहरातील चांगली मिठाई त्या वकिलाला आणि आप्पाला भरवतील. त्यांना मोक्याची जमीन मिळून जाईल आणि तुम्हाला काय भेटेल, त्या विहिरी मागची खडकाळ जमीन. नाही नाही, असं कसं काय होऊन देईन मी. लक्षात ठेव, मी पण आप्पाचा लहान पोरगा आहे. आणि उद्या गावी गेलं ना, पहिलं त्या आप्पाचे पाय धरायचे, म्हणायचं, आप्पा, दादाचं सगळं चांगलं सुरू आहे, तो शहराकडे मोठा साहेब झाला, माझं काय, मी लहान भाऊ आहे, मला तुमच्या आधाराची गरज आहे. असं इमोशनल ब्लॅकमेल करायचं, म्हातारा विरगळला पाहिजे. अगं नादच नाही करायचा कविता तुझा, कसली 1 नंबर आयडिया दिलीस बघ. हा, वाट कसली बघताय, आत्ताच ती गाडी बुक करा आणि कपडे आवरा. या दिवाळीला त्या जमिनीवर मला आपलाच हक्क पाहिजे. काळजीच कर नको. ए राजू, अरे पाव खाऊन खाऊन वैतागला असं तू शहरात. पोळी घे, पोळी घे. गावाकडचा गहू बघ कसा असतो ते. टाक टाक पोळी, आणखीन एक टाक. बस, हा हा, जेव जेव, पोट भरून जेव. हा, ज्योतीने स्वयंपाक केलाय आजचा. आप्पा, कसं ताईच्या हाताला चवची, या चवीसाठी आम्ही शहरात फार फार खचालोय बघा. काही लोकांना याची किंमत काय आता. आप्पा, शेतात काम करायला ना अंगात ताकद लागते. या शहरात फिरणाऱ्या लोकांना काय माहिती. हा, संजू भाऊजी, शहरात टिकायला काम करावं लागतं. असं गावाकडे इथं बापाच्या जीवावरती खावं नाही लागत. जाऊ दे, कुणाच्या नादी लागत का. ओ सुरेखाताई, आम्ही इथं कोणाच्या जीवावर उड्या नाही मारत. तसं पण गावाकडे राहून आहे ना, आप्पाचं सुखदुःख आम्हीच बघतो. तुम्ही तर वर्ष वर्ष गावाची पायरी पण नाही चढत. आज जमिनीचं नाव काढलं तर कशा आले पळत. काय म्हटलं तुम्ही? जमिनीसाठी आम्ही आलो का? तुझ्या नवऱ्याने आधीच वकिलाकडे पळ काढलाय जमिनीसाठी, आम्ही नाही. हा, संजया, तोंड आवड्या सांगतो या बायकोच. आप्पाने बोलावलंय म्हणून इथं मी आलोय. मोठ्या भावाची काय किंमत ठेवता येते का नाही. नाहीतर काय,
ए राजू, बायकोवर काय ओरडतो? हिंमत असेल तर मला बोल ना. 5 वर्षात साधा एक फोन नाही करता आला तुला. आवाज वर करतो. हे थांबवा रे तुमचे भांडणं. जेवणाच्या ताटावर सुद्धा भांडणच का? शांततेत जेवू द्या ना. त्याला सांग ना गप्प बस. तुम्ही आहे ना, जेवून घ्या तुम्ही. आप्पा आप्पा जेवा आता. तोंड काय बघत आहे एकामेकाचे. अरे ज्या बापाने रक्ताचं पाणी केलं त्याला तुम्ही सोन्यासारख्या ताटावून उठवलं. अरे लाजा नाही वाटत तरी तुमच्या दोघांना? ताई तू मध्ये नको बोलू. हा दोष सगळा ना या सांजाचा आणि ह्या त्याच्या बायकोचा आहे. आम्ही शांत जेवत होतो ना, कशाला मध्ये यांनी खूळ काढलं. तोंड सांभाळून बोल जरा. सतत तुझा डोळा आहे ना त्या रोड जमिनीवर आणि या घरावर होता ते सांग ना. जावा तुला प्लॉट घ्यायचा होता ना शहरात, बाबा सगळे आईचे दागिने म्हणून तुला पैसे दिले. त्या दागिन्याचा पैशाचा हिशोब कोण देणार? संजू भाऊजी, दागिने आम्ही नव्हते मागितले, आप्पांनी स्वतः दिले होते. हा आणि शहरात राहून आम्ही काही सुखात नाहीये. आमच्यावर किती कर्ज आहे, किती टेन्शन आहे ना, हे आमचं आम्हाला माहिती आहे. आता से तू आता जास्त चार बोलू पण नको. वकील येतील ना, मग याचा सगळा जो हिशोब आहे ना वकील बरोबर लावतील. यावर थोड्या वेळात वकील येणार आहे. कुलकर्णी साहेब या. आप्पा, शहरातले सगळ्यात मोठे वकील साहेब आणलेत. वकील साहेब, आज तो काय जमिनीचा सोक्ष मोक्ष आहे ना, तो लावूनच टाका. नमस्कार आप्पा. बबननी सांगितल्याप्रमाणे सगळी कागदपत्र घेऊन आलोय. नमस्कार वकील साहेब. जमिनीच्या वाटणीसाठीच आम्हाला इथं बोलवलंय ना, काय प्रोसेस असेल ती पटकन सांगा. हा वकील साहेब, ते 7 एकराच्या प्लॉटच्या सारख्याच वाटण्या होणार का? तो मोठा आहे म्हणून त्याला जास्त मिळणार. संजू भाऊजी, जे काही कायद्याचे नियम असतील ना त्यानुसार वकील सर सांगतील. तुम्ही आधीच वाद सुरू करू नका. ओ ताई, आम्ही वाद घालत सुद्धा नाही. जे आमच्या हक्काचं आहे ना, आम्ही तेच मागतोय. शांत बसा सगळे. आप्पा, फार घाई झालेली दिसतीये मुलांना. काढू का ते कागद बाहेर? राजू, संजय, नीट ऐका. बबनने तुम्हाला गावी बोलवण्यासाठी जमीन वाटणीची खोटी बातमी दिली होती. तिन्ही पोरांना फोन करतो की गावाकडे आप्पा आहे ना 7 एकरच्या वाटण्या करायचं ठरवलंय आणि वकिलाला पण घरी बोलवलंय. उद्या सांच्या लोक तिन्ही पोरं डायरेक्ट घराच्या दारात, ते पण सुनासहित. अरे तुझ्या या कामाला जर यश आलं ना, लय उपकार होतील रे. लय ते झाले, पोराचे तोंड पाहिले नाही मी. बाबले तू 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 कर काहीतरी. हा जो कागद माझ्या हातात आहे ना, हा कागद जमिनीच्या वाटणीचा नाहीच आहे. कागद वाटणीचा नाही, मग कशाचा कागद आहे? हा कागद आहे बँकेच्या जप्तीतून तुमची जमीन सोडवल्याचा नो ड्यूज सर्टिफिकेट. बँकेची जप्ती? साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो, शहरातल्या फ्लॅटचे मी सर्व EMI भरलेले आहेत आणि माझ्या शहरातल्या फ्लॅटचा आणि गावाकडच्या जमिनीचा काय संबंध? गैरसमज तुझ्या डोक्यात होतोय राजू, माझ्या कागदपत्रात नाही. अहो वकील साहेब, माझ्या बिझनेस लोनचं तर मी माझं पाहतोय. मग आप्पाच्या बँकेच्या जप्तीतून नेमके काय सोडले ते स्पष्ट सांगा ना. 5 वर्षांपूर्वी जेव्हा तू शहरात तुझं स्वतःचं नवीन हॉटेल सुरू केलेलंस आणि तुझ्या पार्टनरने तुला फसवून पैसे घेऊन पळ काढला होता, आठवतंय? बँकेने तुझ्या हॉटेलवर जप्तीची नोटीस आणली होती, आठवतंय? घरी आईच्या कुशीत येऊन कसा ढसाढसा रडलास आणि आईने मरण्यापूर्वी आप्पांना शपथ दिली होती तुझा बिझनेस वाचवायची. आणि राजू, 6 वर्षापूर्वी लॉकडाऊनमध्ये जेव्हा तुझी नोकरी गेली, सलग 6 महिने तुझ्या घराचे हप्ते थकले, आठवतंय?
बँकेने तुझ्या घराचा लिलाव काढला होता? पण बँकेतून मला लोन फोरक्लोज झाल्याचा मेसेज पण आला होता आणि बँक मॅनेजरने मला सांगितलं की वरतून मंजुरी आली आहे म्हणून. ती मंजुरी बँकेची नव्हती, ह्या म्हाताऱ्या बापाची होती. त्याच रात्री तालुक्याला जाऊन ह्यांनी जीवापाड जपलेली यांची 7 एकर जमीन बँकेकडे गहाण ठेवली आणि मिळालेल्या पैशातून आधी 6 महिने थकलेले तुझ्या घराचे हप्ते आणि मग ह्याच्या डोक्यावरचं कोर्टाचं मॅटर मिटवलं. आप्पा खरं आहे का हे? हो वहिनी, खरं आहे. ऐका, कधी आजपर्यंत गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही त्यांना फोन करून विचारलत का? जेव्हा कधीही तुम्ही फोन करायचात, तुमच्या फोनची सुरुवातच पैशापासून व्हायची. गेल्या 5 वर्षात ह्या माणसाने साधा नवीन सदराही घेतला नाही. दुसऱ्याच्या शेतात मजुरी केली, ट्रॅक्टर चालवला, जीवाचे कष्ट करून तुमच्या बँकेचं कर्ज फेडलं. साहेब, पण आपण हे आम्हाला कधीच सांगितलं नाही. ते सगळं एकटे सहन करत होते हे सगळं. कारण अप्पांना वाटायचं की त्यांची दोन्ही पोरं एकत्र यावीत. ते ह्याच दिवसाची वाट बघत होते. आजकालची पोरं स्वतःच्या कामात आणि पैशात एवढी अडकून गेली आहेत की आई वडिलांनाच विसरली आहेत. हे जुनं खोड स्वतः झिजलं तुमच्या संसाराला हिरवं ठेवण्यासाठी. आज सकाळीच बँकेत गेलो होतो. जमिनीची सगळी कागदपत्र मोकळी करून आणली आहेत. इथून पुढे तुम्हाला तुमची जमीन पूर्णपणे मोकळी. आप्पा, मी माझं काम केलं. आता या पोरांचं काय करायचं तुमचं तुम्ही बघा. ठीक आहे. आप्पा, आमच्यासाठी तुमचा जीव तुम्ही धोक्यात घातला आणि आम्हीच नालायक माणसं बघा की या जमिनीच्या तुकड्या पायी भांडत राहिलो. आप्पा, आम्हाला माफ करा. हा आप्पा, शहरात जाऊन आम्ही मोठं झालो पण मनाने मात्र आम्ही छोटच राहिलो. आम्हाला 7 एकर जमीन नको, पण तुम्ही पाहिजे आम्हाला आप्पा. बबन, चल येतो मी. नाही, चुकलंच, मला माफ कर. अरे मी मोठा असून शहाण्यासारखा वागलो नाही. अरे नाही दादा, चूक तुझी नाही, माझीच झाली बघ. स्वार्थापायी आयुष्यभर तुझ्यावर जळत राहिलो. आप्पा आणि दादा, आता शहरातलं समजा इकायचं जे काही कमवलं असेल ते, आणि ते इकून येऊन पहिलं गावाकडे राहायचं आणि हा सोबत आयुष्य घालवायचं. दादा, आप्पा आम्हाला पण माफ करा. आम्ही घरच्या लक्ष्मी होऊन आम्हीच पैशाच्या मागे पळत होतो. हो आप्पा, खरंच माफ करा आम्हाला. चूक झाली आमची. अरे अरे पोरांनो, झालं गेलं विसरून जा. शेतीचे लाख तुकडे झाले तरी चालतील, पण या काळजाचे तुकडे नको व्हायला रे. नाही, काळजाचे तुकडे नको व्हायला. या घराचा पाया जरी सिमेंटचा असला तरी या घराला भक्कम कोण करतं? तर भावातली एकी. अरे तुम्ही शिकलात, मोठे झालात, शहरात गेलात आणि सगळं काही विसरून गेलात. आपल्या बहिणीला विसरलात, बापाला विसरलात. पण लक्षात ठेवा, अरे भावातली एकी हाच घराचा खरा पाया असतो रे. हाच पाया आहे घराचा. आप्पा, अरे याच दिवसाची मी वाट पाहत होतो रे. बंद करा रडारड. आप्पा सांगायला लागते आपली आयडिया. अरे काही नाही रे,
आपल्या घराला घरपण आणण्यासाठी आम्हीच तुम्हाला इथं बोलवून घेतलं होतं. पण पण त्याच्यात यश मिळालं बघ पोरं आम्हाला. आणि आपल्या घराला घर पण मिळालं. हे करावं.